कोणत्याही धार्मिक कार्याच्या आरंभी केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः अशा पद्धतीने आचमन आपण करत असतो किंवा आपापले गुरुजी आपल्याला आचमन करायला सांगत असतात। त्या आचमनाचं नक्की उद्दिष्ट काय आहे किंवा हे 3 वेळा किंवा 4 वेळेला पहिल्या नावांनी करून पुढे 24 नावं जी म्हणत असतो त्याच्या मागे नक्की उद्देश काय आहे, तर शास्त्रकार असं सांगतात की पहिली जी 3 आचमनं आहेत, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः म्हणून जे पाणी पितो आपण, त्याने ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे संतुष्ट होऊन ते त्या आचमन करणाऱ्यावरती कृपा करत असतात। चतुर्थ आचमनाला जे पाणी सोडत असतो आपण, ते त्यांची कृपा प्रीती आपण संपादन करत असतो। आचमनानंतरची जी नावं आहेत त्याच्यामध्ये काही नावांनी डोळ्याला हात लावायला सांगितलेलं आहे, तर डोळ्याला हात लावल्याने सूर्याची कृपा संपादन होत असते। नासिकेला हात लावल्याने वायू देवतेची कृपा प्राप्त होते। डोक्यावरती हात ठेवल्याने, शिराला हात ठेवल्याने भगवान शंकरांची कृपा प्राप्त होत असते। नाभीला ओल्या हाताचा स्पर्श केल्याने ब्रह्मदेवाची कृपा प्राप्त होते। तर अशा पद्धतीने प्रत्येक अवयवावर अधिष्ठित देवता ज्या असतात त्या तुमच्यावरती कृपा करत असतात। थोडक्यात शरीर शुद्धीचं हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आणि देवतांच्या कृपा प्राप्तीचं साधन असं हे आचमन सांगितलंय। म्हणून कोणत्याही धार्मिक कार्याच्या आरंभी हे आचमन करायची पद्धत आहे।